मस्त ढेकरा देते. हा लय तिखट झालं होतं ना कालवण. तुला नाही आवडलं काय? नाही, मला बिर्याणी आवडली. बिर्याणी आवडली ना? हो, मला माहिती तुला बिर्याणी आवडते ते. मला बिर्याणी खूप आवडते आणि मच्छी फ्राय. पण मला आहे ना सुक्कं चिकन म्हटलं ना की मला मूडच होतो माझं बघ. नाही, सुक्का नाही आवडत मला, मच्छी फ्राय खूप आवडते. बस ना, किती ढेकर देते. काहीतरी अडकलं असं वाटतं मला घशामध्ये. हाडूक बिडूक तर नाही अडकलं? कसली पोरगी आहे का? हा मग हळू अडकलं तर मला श्वास तरी घेता येईल काय? तुकडा म्हटली मी, पूर्ण नाही म्हटली, तुकडा म्हटली. पण काही बोल, हे उन्हाचा तडाखा आता एवढा वाढलाय ना. मी तर तुला बोलली होती कूलर लाव, तू म्हणे नको, cooler? लाईट बिल येईल म्हणे. लाईट बी तुझा बाप कूलर आणल तेव्हा ना. मग हा हे उन्हामध्ये एक तर नको नको मला होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये आता कुठं जायचं म्हटलं की कशा हात पाय चोळते. आलात काय? काय मीटिंग चालू आहे? इथे बस ग, इथे बस. त्यांना बस. काहीच मीटिंग नाही चालू आहे. कुठे चालले तुम्ही? तू आटपलं का नाही? आटपलं म्हणजे काय? काय आटपलं? काय प्लॅन काय? अगं ते साखरपुडा नाही का कोणाचा? गंगेच्या पुरीचा. गंगेच्या पोरीचा. मग मी पण येते बाई. मग अगं तू कशाला येते? नाही कशाला येते एवढ्या उन्हात त्यांची मारायला? मी पण येते. का आले ती शाळेत? नाही, मी पण येते. अगं बाळा, मी ऊन पण येते. किती आहे? मी पण येते. तुला कंटाळ नाहीत काय? त्याच्यामुळे ना मा तुम्ही बाहेर लोक आउट करून टाकले. ऐकतच नाही, ऐकतच नाही. नाही म्हटलं तर नाही बाबा मी बोलणार. पण येते ना. का आले तिथे? तो काय काम आहे? मग घरात करमत नाही. हा करमत नाही करा. एक काम कर, हे बघ टीव्ही आहे, सकाळीच केबल पण लावून टाकला, रिचार्ज पण केलं. तू टीव्ही बघत बस बस. आणि मोबाईल तर आहेच ना तुझ्याकडे. पण साखरपुड्यात मज्जा येते. अगं तिला पोरच करायचं काय काम नाही, शाळा माणसं काम राहतं. मग लवकर या. मग आता बाय 9 दिवस कामात मला ते तिला मला काय आणणार साखरपुड्यातून खायला? बुंदी काय काय असेल ते आणू. काय आणणार? मी काय बोलते, मग ही एकटीच आहे घरी, मग मी राहते घरी, राहू दे, तुम्ही जाऊन या. अगं चाल ना, त्याला सांगितलं दोघं या. तो असं नखरे करते तुम्ही ना. जेडे नाही जात तिला होऊन जाशील. अहो त्या कांगणे जेडे नको जाऊ म्हणलं, नको जाऊ. नाही, कांगण्याची तुम्ही लयच खबर ठेवता. हा तुम्हाला कसं माहिती सांगा बघू. नाही आता कांगणे तिथे तिने याकडे बोललो होतं त्याचा स्वयंपाक. म्हणजे तू गेली होती का तिकडे? अगं कुठे गेली होती? फोन आलेला त्यांचा. गेला याला किंमत दिली नाही त्या बाई. नाही काय ग? याला ते हाल दिलाय ना, कुकू लावायला ना, हा. ते बाय उठवले. ये बस तोंड का बस. का ग? मग जा. मग कशाला गेली होती? मग, जाऊ दे ग, त्यांचं काय ऐकते ते, एवढंच असं काय एवढं करून सांगणार. मग आता जा तुम्ही एकटे, जा, आम्ही राहते पोरीपाशी. त्यानं सांगितले दोघं नवर बघा बाई. नवरा बायको पाहिजे. लेख नाही बोलले का? लेकीचं काय काम आहे? अहो तर पोरगी एकटी घरामध्ये बसल, काय तिला गरम पण ती? किती होतं. मी आहे बस. बाबा कूलर घेऊन या ना. अगं म्हातारा हाय आयटम. कोणता म्हातारा? आपला आपला म्हातारा कोणता? आपला म्हातारा नाही का? एक काम करा, तुम्ही आणि म्हातारा तुम्ही दोघं पण जा मग. हा हा चाल. काय ग? यायचं नाही का? यायचं नाही म्हणजे आता पोरगीला करमत नाही, मग ती म्हणते नको जाऊ. जाऊ आई, जाऊन ये तुम्ही दोघे. जाऊ चंपे जर तू देणार राहत आहे. जा. माणूस लिग मला काय लिगायचं. जा. नाट लावती पहिले शुभ कार्याला. शुभ कार्य. अहो मी काय बोलते आता, नवरा बायको जाण्यापेक्षा म्हाताराला जरा घेऊन गेले असते तर काय माहिती, हा कुणाचा तरी साखरपुडा बघून आणि जरा तो काही चार नवरा- माणस तो काही भेटते. नवलं वावळीन का? आपण तिथे हायत ना बायका. मानपान दिला तिने मानपान. मला नाही दिला का मानपान? पत्रिकेत नाव पाहिलं का? तो नाव काय केलं? पत्रिकेत नाव आहे. अगं माझं नाव नाही ते, मग त्या गंगेच्या बायकोचं नाव आहे. त्यांना यांना काय वाचता येत नाही अगं, व्यवस्थित. तिला हा का? अकराच वड्या तो नाव टाकेली. काय बाई, हा माणूस तर काय ऐकतच नाही. हे ना मा चुकलं तुमचं नाही चुकलं. त्या टाइमला तात्काळ दुसरी बाई कोण बसला असतो ना. काय हा दुसरी बायको. बघ आता तुझा बाप तू एक काय- पोर झालं तर तुम्ही पोरी समोर असं बोलताय का? लागली का तिला घेऊन पळाला असतो. हा जसं काय लय गोरा गोमटा आणि लय तशी काय तुमच्या लग्नात एक मिनिट असते ग, ना? वाया चालली जशी काय संपत्ती तुमची, तुम्हाला पोरी द्यायला तसं बाई नाही. लोक. मागं बायको बसल्याचं गाड्याला रुबाब होतो पुढं गाडी चालवायला. हा, रुबाब एक येतो. जरा- एवढी सुंदर बायको आणि त्याच्यासमोर माझ्या आईला बोलतात ना तुम्ही. जा आता कुठली भेटत असेल तर भिकारी भिकारी एखादी तिला करून आणा मग. भिकारीच भेटेल आई. मग काय हा ती होती का पुढं? का नाटकं करते? नको तोंडाचं मारुती करून जाऊ. आता तुम्ही मारुती करणार माझ्या तोंडाचा? तुमचा झालं म्हणून माझा पण करणार का? नाही तुला शिस्त लिगायचे का नाही बाहेर? चाल नको टाइम पास करू. नाही पुरी त्या म्हाताऱ्याने ना जेव खाऊ घाल. हा त्याला चहा लागला तर चहा करून दे. हा, त्याला चालते, नको देते मी. लावू नको. नाही तुम्ही लवकर या. बरं, मी काय बोलते, आपल्याला लग्नाला जायला जमणार नाही, मग पाकिट आता घेऊ का? काय आला आपल्या सोय लग्न होणार आहे. तिथे कणी धान्य लागेल मोठं.
अहो पण आपल्या नातेवाईक दुसरं पण एकाचं लग्न आहे ना, मग कसं ते काय? लग्न घाल तुला मध्ये अहो माझ्या नात्यातलं लग्न आहे तर त्याला आता देऊ ना त्याला आहे. जाऊ जाऊ दोघं काम एका याच्यात करू नये म्हणजे लवकर यशाल. ते पाकिट ठेव, पाकिट ठेव, धर ग, कपाटामध्ये ठेव. पाकिटात घातलाच 100 रुपये चाली मोठेपणा घेऊन तिने दिलाय ना 101 तरी. आपल्या पुढच्या लग्नामध्ये किती वस्तू गेले. आता बडबडच करत आहे चाल ना. चाल चाल वय पुढे चाल. बरं चला, हा माणूस आहे ना काहीच घ्यायला मागत नाही. चला मी यांना फोन लावते. हॅलो, हॅलो, कुठे आहे? मला ते बोल ना. या ना घरी. हा घरी काय मार खाऊ घालते काय? मार खाऊ खाली गेले, म्हातारी गेले साखरपुड्याला. काय बात करते, कोणीच नाही, कोणीच नाही घरी. एकटीच? हो. अरे बापरे, मग तर आज मजा आहे. या ना. आलो लगेच. किती वेळ? अरे 5 मिनिटात या मग लवकर. आलो आलो. या, मी वाट बघते. हो हो, तू वाट नाही बघितली तरी मी येणार आज. मग या लवकर. हो हो आलो. येत आहे बाबा. हे केला यांना फोन. आधी काही 2-3 तास येणारच नाही मम्मी पप्पा ते पण. काय हो आले? कोणीच नाही, गेले सगळे साखरपुड्याला. हो, अरे वा. मी तुमचीच वाट बघत होती. म्हटलं 1 मिनिटात येता का नाही येता आणि तुम्ही. मी तुझ्या फोनची वाट 10 दिवसापासून बघतोय. हे कुठे गेले होते तुम्ही? एवढे मुंगे लावून आले. मग गेला काय? मग चोरून चोरून आलो ना, चोरून पाठी म्हणून आलो ना. पाठी मागून आले का? हा, ऐकून आलो. बघायचं तर खरी. समोरून जर आलं ना, हा, जे चुलते ते आहे ना, कोण? ते रामभाऊ ते हा, त्यांचं किती लक्ष राहतं. ते त्यांचं तर माझ्या पूर्ण डोळाच राहतो पूर्ण घरावरती. हे कुठे, हे काय करताय, काय नाही, कुठे गेले. बरं जाऊ दे मरू दे. तुम्ही अशा कोणत्या मुंग्यांमध्ये गेले होते? काय वारुळ मध्ये जाऊन बसले होते? ते कुठून गोष्ट काय विचारत आहे. मला तर ते आंब्याजवळ थोडं थांबलो होतो ना, हा, त्या आंब्यावरून उतरले असतील. तुमच्या अंगावरच उतरल्या? हा ना, जसं तुला मी आवडतो ना तसं मुंग्याला आवडतो मी. हा का? गोड आहे ना. तुम्ही गोड आहे ना हो, म्हणून. तशी तू गेले गोड आहे. मी हम्म. नाही हो. या बाई, त्या मुंग्या मला सोडायलाच तयार नाही. आता काय करू सांग, जाऊ दे. कसं करू सांग आता. ते तुम्हाला थोडी चावणार आहे का? चावून काय मुंग्या द्या हा, माझ्यासारख्या. आणि चावले. तू काळी मुंगी नाही, माझ्यासारख्या काळ्या मुंग्या द्या. तू मुंगी नाही, मुंगळी मुंगळी. मुंगी मी काय? तुम्ही पण मला मुंगी नाव ठेवून दिलं जाते काय आता, प्रेमाचं. प्रेमाने. हम्म. बरं मी काय आणतो, हा, आता किती वेळ येणार नाही आहे हे 2 तास नाही आहे. पक्का. हा, हम्म? 2 तास गेलेले साखरपुडा. मी म्हणत होते मी पण येते, माल नेलंच नाही एक तुम्ही. काम कर, काय? त्यांना म्हण दिवसभर मुक्कामीच राहा ना तिकडं. नाही थांबणार ते मुक्कामी. का बरं? म्हातारा चॅप्टर आहे म्हणे. कोणता म्हातारा आला त्याला येऊ नको देऊ म्हणे घरात. हा का? हा, अच्छा. मला असं म्हणे. हम्म. हम्म हा, ते तुझ्या भावाला म्हणत असतील. हम्म. बाबाचं आणि तिचं जमत, तुझ्या मम्मी जमत नाही वाटतं ना. हा, हा, म्हणून म्हणत असेल म्हाताऱ्याला नको येऊ दे म्हणे. असं थोडीच आहे. मा बाप म्हणे त्यांना खाऊ घाल. हा. आई म्हणते नको खाऊ घाल. हं. हा, टपकलच म्हातारा. मला माहिती बापाची सवय. म्हणजे येडे, अरे तू आजीला प्रेम करायला पाहिजे, तू आज काय म्हणते टपकलच. ले तोंडातलं अच्छा, शिवी टपकल आली. म्हणजे आपल्या गप्पा मारता मारता येऊन जायला असं म्हणायचं तुला. हा, आता ते आता मी काय म्हणतो, बोला ना. हं? हम्म. आता जायचं नाही बरं नवऱ्याकडं. का बरं? जायचंच नाही आता. मग तुम्ही माझ्या संग लग्न करणार आहे का? मग काय असंच लपडं केलं का? तुम्ही माझ्या संग लग्न करणार आहे का? करणार आहे ना. मग लग्न करावं लागल. करी. मी त्यांना सोडते मग तुमच्यासोबत मी आयुष्यभर राहील. आयुष्यभर राहायचं. हा, हा, काय येडे तुला. आणि तुम्ही मला अर्ध्यात वाट सोडलं, हं. तुमची आणि माझी गाठी मी डायरेक्ट पॉइझन पिऊ मरून घेत जाईल. हो, हा, डायरेक्ट. हो. मग मला जेलमध्ये जावं लागेल. मी काय करू? मी सोडणार नाही, मी येते तुला आज तेच सोडणार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. खूप टेन्शन आहे. तुला मारहाण करतो, मला अजिबात त्रास, तुला इतका त्रास देतो. तुला इतका तुम्ही त्रास मागच्या वेळेस देतो बॉक्सिंग मारायची शिकवतो, मारली तू एखादी वेळ? ना. नाही मारली मी. येडे मारायची असते ना. बॉक्सिंग कुठून मारू मी? जशी शिकवलं तशी मारायची असते ना. हा का? हा, एक जर टाकली नाही म्हणून तो आडच पडतो. तुझ्यात लय ताकद आहे पण तू वापरत नाही. तुम्ही कधी पाहिली माहिती ताकद? पाहिली मी ताकद. कधी पाहिले? मला विचारलं होतं मागच्या वेळेस, घाबरलं तरी. तो असं धरलं, असं उचलून टाकलं होतं, म्हणलं मला वाटलं उचलून आपलीच काय. नाही काय बोलता? मग तू विसरली, मी विसरलो. मला म्हणलं आता चाली डोक्यावरती नेईल म्हणलं आणि देईल सोडून, मग जायचं 2-4 नाही हो. पासोळ्या मोडून. नाही हो. हं?
नाही नाही. प्रेमाने उचललं होतं मी. प्रेमाने विचारलं होतं का? हा मला भीती वाटली ना. कोणी माझी? हा तेव्हा मला कळलं बाबा हिच्याकडे लई ताकद आहे, याच्यापासून जरा नाही, सांभाळून राहावा. एवढी ताकद नाही हो. तुमच्यात जास्त आहे, माझ्यात कमी आहे. माझ्यात आहे, हा मग. पण बाई माणसाला काही नाही समजायचं, बाई सुद्धा लई ताकद राहते. हा का? हा जेव्हा तू उचलला ना मला हा तेव्हापासून मला कळाला. येडे तुझ्यासाठी मी लग्न नाही केलं माहिती का? खरं? हा मला नाही वाटत तुम्ही लग्न केलं असं. का बरं तुला माहित नाही काय? आणि तुला सांगून शिकून होतं ना, मी म्हटलं तू भले लग्न कर, पण मी तुझ्यासाठी असंच राहील म्हणलो. मी आता त्यांच्याशी फारकत घेऊन इथंच बसणार आहे, तुमच्याशी राहते ना. हे काय नाही फारकत घ्यायची. आता असं बी नवीन नियम निघला माहिती आहे का? बिना फारकतीची बायको कोणासोबत राहू शकते. हा का? हा कधी पाहिलं तुम्ही? आता काल परवाच पेपरमध्ये आलं होतं. हा का? न्यूज पण पाहिली? हा चांगले आहे मग. हो आता काय टेन्शन नाही. आणि आता ते नवरे बिवरे जेवढा अधिकार नाही राहिला बायको. नाही लय त्रास देतो. जर नवऱ्याने बायकोला प्रेमात जर ठेवलं तरच ते प्रेमानं राहू शकतात. दमदाटीनं किंवा यांना त्यांना नाही राहू शकते. तुम्ही जसं म्हणशाल तसं. पण तुझा माझ्यामध्ये जीव आहे ना. जीव नसता मी तुम्हाला फोन पण नसता केला. येडे जर जीव असेल तरच तू लग्न कर बरं का, नाही तर मग तू कुशाल नवऱ्याकडे निघून जा. बा तुम्ही डबल ढोलकी सारखे पण बोलताय. डबल डोलकी सारखे नाही रे भाऊ. डबल ढोलकीच झाली नाही. कस काय डबल डोलकी? हा नवऱ्यात जीव असेल तर नवऱ्याकडे निघून जा, नाही तर मग माया संग राहा. बरोबर आहे ना मग. हा मग मग धडतीकडची बी नाही नाही मग जाते, जाऊ द्या जाते. म्हणलं काय मुद्दा माझं लय जीव तुझ्यामध्ये काही नाही, पाहत होतो मी फक्त. पाहतो तुम्ही. चालेल मग तू खरंच चालली तिकडं? मग मी जाते निघून. नाही का? मग तुम्ही बसा इथं नाही. टाळ्या वाजवत. मग नाही परवडणार ना. मग नाही परवडणार. मला तुला सोडशी नाही वाटत माहिती आहे नाही का बर? का? 1 मिनिट सोडशी वाटत का नाही. बर? अरे जीव अडकला बाबा तुझ्यामध्ये. जीव अडकला? हा तुला काय सगळ्या गोष्टी सांगावला, तुझी थोडीशी काही मेमरी स्लो चालते का रे? नाही नाही बरोबर चालते. मग आज कावर करते मोठ्या बुद्धीसारखे? आज कावर करते जड बुद्धीसारखे? जडबुद्धी का मंदबुद्धी? ते म्हणतात ना गुडघ्यात भेजे, मला सगळे म्हणतात तुझा गुडघ्यात भेजे, तुझ्या गुडघ्यात भेजे. दाखव. तशीच मग गत तुला डोक्यात मारायची का तुला गुडघ्यात मारावं लागेल मग? नका हो. मग मी चालणार नाही, मी लंगडी चालेल ना. मग मी तुम्हाला भेटेल कशी येऊ? तसंच यायचं जसं पहिले येतं तसं. तशीच का? आपण कसं आंब्याखाली भेटायचं, बळायची आडं भेटायचं. तुम्हाला सगळं आठवतं ना? हा. मग लग्नाचे पहिले कसं कसं मला तेवढं आठवत पण नाही, तेवढं तुम्हाला आठवतं. मी काय म्हणतो, चल माहिती पटकन. चला आता भूक लागली, आपण जेवण बिवण करू. बरं ऐक ना, मग काय मळ्यात जायचं का कुठे जायचं आपण ते ठरवू. तुला सोडशीच वाटत नाही असं वाटतं ना, सारखं तुला धरून ठेवा. हा का? हो सारखं धरून ठेवशी वाटत. तुला नाही आठवण येत का? ऐक बोल ना, तुला लाज राहिली गाड्या. असं लाज कसं काय समोर? हां बोल ना, बोल ना. काय बोलू मी? आता काय बोलू म्हणजे? मी हो बोलली ना. हा नुसतं हो बोलते. मला असं वाटतं मग मीच नुसतं येडाय तुझ्या प्रेमामध्ये असं वाटतं. तुम्ही नाही वेडे, मी पण वेडीच आहे. तू अशी वेडीची बा. तुला कुठे डोक्यात हास्य का बरं? नुसतं हसत राहते. मला तुम्हाला माहितलं ना, डायरेक्ट हसू काय लाजते मी, डायरेक्ट लाजते. हसते काय लाजते काय मग. नखरे काय मग जात वरती. पण आज तर मजा आली हो. मजा आली. इतकी मजा आली ना. तुमचं चेहरा खुलून गेलं. मग तुला कस काय? पाहिलं ना, माझी कळी अशी मुंबईत जाते लगेच. हा का? हा हा वा 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 वा. असं आहे ना, रोज चान्स भेटतो, रोज चान्स भेटतो असं. हं? रोज असा चान्स भेटल्यावर तिथे रोजची त्यांना साखरपुडे वाजवायला लावतो. तू एक काम कर ना, लोकांच्या कोणाच्या कार्यक्रमाला पाठवून द्यायचं आणि त्यांना. म्हातारा नाही जात ना, नाही जात म्हातारा. भारी नाटक चाललंय. हा खरे काय आहे? ऐ इकडे बघ, काय आहे? शरम नाही वाटत थोडीफार? वाटते ना. मग आमच्याच घरात तिनंच बोलत मला फोन करून. म्हणजे एवढी गरज होती का? इतकी गरज होती तुला? तुला गरमी जास्त झाली ना. मग तिला म्हणलं फॅन नीट करून देतो, फॅन खराब झाला म्हणे. आता हा फॅन नीट करत होता का? तिने फॅनच दाखवलं नाही मला. तो का तुम्हाला सांगितलं तिथं कूलर आहे. हा अरे कूलर. काय कूलर आहे, काय नाटकं चालले? तुम्हाला लाजा तरी वाटतं का थोड्याफार? हा चला कंप्लीट करून टाकू. हो नका बाबा, नका नका हो, नका हो, बाबा. बाबा तुम्हाला 90. तुम्हाला चोळून आणल्याशिवाय जमणार बाबा तुम्हाला 90. मारली बरं का तरुण? 90 बाबा तुम्हाला. मला 90 संध्याकाळी. बरं ऐका ना, ऐका ना. 90 फेंटी काय चालत आम्ही नाही. लग्न करणार. मी काय म्हणतो, आम्ही लग्न हा, करणार लग्न बाबा. करणार आम्ही. बाबा आम्ही लग्न करणार. हा कोणाच्या परवानगीने? तुमची परवानगी. तुमची. तुम्ही सांगा त्यांना, आमचा लय जीव येतो नका.
तुझं लग्न नाही होईल? नाही ना अजून मी तिसाठी लग्नच नाही केलं. कोण म्हणलं? मला माहिती ना. लग्न झालेलं असेल. नाही नाही तुझं केलं वय किती आहे तुझं? अहो, मग तिच्यामुळेच नाही केला ना मी. तिच्यामुळेच थांबलो ना. लग्नाच्या पहिल्यापासून आमचं आलं. आमची ताटातूट केले ना तिच्या मम्मी पप्पाने. तर मला काही सुचून नाही राहिलं, पण तुला रंगे हात पकडले. नाही. मी आता पोलीस ताब्यात नाही नाही असं पोलिसात ताब्यात नका देऊ ना. द्यावाच लागणार आहे. इज्जत जाईल इज्जत. पेपर तुमच्या खानदानाची इज्जत जाईल, आमच्या खानदानाची इज्जत जाईल. बाबा असं नका करू. मग काय करू? तुम्ही आमचं घ्या. लग्न लावून द्या. हा बरं ऐका ना, संध्याकाळी या ना तिकडे आपल्याकडे मळ्यात. कुठं? मस्त मटण बिटन खाऊ नाही तिकडे. खायचं नाही तुझ्या इकडे. साखरपुड्याला गेले आई बाबा. कुठं? इथे कोणाजरी साखरपुडा होता नातेवाईकचा, तिकडे गेले. फोन लाव, बोलून घे. आता नका बोलू. आता नका बोलू. आताच बोलवायला पाहिजे. हं? आता नका. मी नंतर लागलं असतं. नंतर लागलं असतं. तुम्ही सांगा. नंतर नाही, एकदा सुट्टी झाल्यावर काय? नाही 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 मी कबूल होईल ना. मी कबूल होईल. मान्य आहे आम्हाला. तुम्ही मानशाल तसं लग्न करणार आहे आम्ही. पण तिच्या आईबापाने मान्य केलं पाहिजे. करतील ते सांगाल ना. मी सांगते ना त्यांना. तुम्ही मला नक्की. फोन केला मी फोन सांगाल. मग आता काय करू? सोडून देऊ? जाऊ द्या ना बाबा एवढ्या वेळेस. या ना तुम्ही माझ्याकडे. तुम्हाला मी पाहुणचार करतो तुमचा आला. चला माझं बाबा, ते चला. नाही मत. मला पहिले तुम्हा दोघांना तिच्या आईबापाच्या ताब्यात देऊ नाही, द्या. नका, हो ना. हो. असं नका नाही, करू. असं नका करू बाबा. असं नका या बा, करू. तुम्ही मी जर ठरवलं असं मी पळून गेलो असतो ना. मी काय म्हणतो, हा. त्यांची भीती का वाटते? ते जर कबूल होतील तुम्हाला लग्न लावायला, हो, तुम्ही चांगले. आणि ते सडेल आहेत का? नाही ते लय तिचं बाप लय आगाव आहे. मग असू द्या. नाही नका. हं? नाही नाही मग तुम्हाला जर लग्न करायचंय, येऊन जातील ना ते. सांगाल तिथे. बाबा, बाबा येऊ का मग ते मी? येऊन जातील ते ना. येतील रिकामटे. मी जातो ना मग. अजून तुम्ही त्रास. संध्याकाळी आले का मी मळ्यात येतो तिकडं. मळ्यात डायरेक्ट घेऊन येतो. मला ती नाही अपेक्षा. चला. हं? तू कुठं चालली? तू थांब नाही तर मी जातो ना. तू बाबाला आई आई बाबा ते. आता मी बघतो तुझ्या आईला आणि तुझ्या बापाला पहिलं कळवतो. हां, मला यांच्याशी लग्न करायचं आहे ना. अरे हा बाबा, पण आत्ता मालक मी नाही, तुझ्या आई बाप मालिक आहे का मी? आम्ही त्यांना तुम्ही समजवान बाबा. मी कसं समजावणार? मी सांगू का? हा, तू सांग. आम्ही सांगते त्यांना. हां, हा बरं. आता चला. ती येऊन राहिली का? हा ते येऊ राहिले, पण तुम्ही काही त्यांना सांगू नका. तुम्हाला जी तुमची सगळी ठेप मी ठेवील बाबा. असं का? हो. आणि मी जवळच्या जवळ राहील. तुम्ही माझ्याकडे येशाल, माझ्याकडे राहशाल. काय वाटतं तुम्हाला? तो मुलगा पण चांगला आहे. हा, यांच्याशी लग्न केलं, यांनी मला किती त्रास दिला. बरोबर. मग माझं आयुष्य त्यांच्याकडे निघणार आहे का? नाही. मी तेच म्हणते की मला यांच्याशी लग्न करा. तुम्ही आम्हाला पकडलं नाही, कोणाला सांगू नका. मी त्यांना समजवते. आणि मला तुमच्याशिवाय कोणीच नाही बाबा. तुम्हीच मला एकमेव की मला तुम्ही समजू शकतात बाबा. बरोबर. हा? चालेल. चला मग सांगू नका. हो, नाही सांगणार. पण त्यांचा, तुझ्या आई वडिलांचा बंदोबस्त तूच कर. हं? हो हो मीच करते आणि मीच सांगते त्यांना. हो, चल मग. किती उन्हाचा तडाखा बसला. माणूस घेऊन गेला मला. का झोपलेच का ना अजून? एवढ्या उन्हाची ती झोपे म्हणून किती वेळा सांगले इथे एक फॅन लावून द्या. पोरगी फॅन लावून तरी झोप. अगं नीट करायला टाकलाय तो. नीट करायला टाकलाय. एक महिना झालं नीट करायला टाकलाय अजून. उठव तिला उठव. तिला म्हणा त्या नवडनं बोलवलंय तुला. राहू द्या. अगं फोटो काढायला झोपले ती आता. लगेच पटकन गाडी घेऊन जातो मी. उठव तिला उठव. राणी राणे राणे काय अगं आम्ही गेलो होतीस काय? हे काय बघा त्या नवडनं. स्वप्नात आहेस की काय? हसतेस ते नुसती. स्वप्न बघत होती मी. ऐक ना, त्या नवडनं तुला बोलावले. हा ती म्हण राणीला घेऊन मावर फोटो काढायची. जायचं का मी एवढ्या उन्हाचं जायचं का? अगं गाडी ना, मोठी गाडी. कोणती आहे? तीनची गाडी आणली मी, 4 व्हीलर. हा हा. का? मी येते मी. हा चल मग. अच्छा. आई जाऊ का? अगं तोंड होते काय पाणी बिणी मार का? अगं तिला मेकअप करायची ना. तिला मेकअपची 3-4 बाया बसवली. तुम्हाला बरं सगळं माहिती असतो बायकांचं. मेकअप करायचा का टॅपक करायचा तो. ते लग्न लोकच आहे का? जसं काय घरातलंच लग्न एवढा उतावळी माणूस होतं. जसं काय यांचंच लग्न चालू आहे. शांत बस ग, शांत बस. काय शांत चला चला बाबा चला चला चल. पटापटा. ऐ, यायचं माघार. मी काय म्हणतो, आलोयची मेकअप करून ते नवरीवर फोटो काढून कर, आराम कर तू. मस्त उंदिरी आठवली. ह्या माणसाला कुठे काय बोलावं आणि कुठे काय नाही कधीच समजत नाही. काय आज गरम होत आहे. समाला फोन करू काय? बघू दे काय आहे, कुठे आहे, काय करतोय. हॅलो हॅलो कुठे आहेस? बोला ना. इथेच आहे ना. आंब्याखाली बसले. इथेच म्हणजे? आंब्याखाली
कोणाच्या तुमच्या घराजवळ आंबा नाही का आमचा आला तिथे आमचंच आंब्याचं झाड दिसतंय नाही का तुमच्या आंबेला आवडतं ना मला. लय नालायक आहेस हं तू खरंच. बरं ऐक ना घरामध्ये कोणीच नाही म्हणजे 2-3 तास तरी कोणी नाहीये काय येशील बात का? करते? हो हम्म, येऊ अटॅक 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 करायचा आहे आता. ये नॉट आलो लगेच 5 मिनिटात. ठीक आहे बाय. कधी येतोय काय माहिती. बाप रे तू खरंच येते होतास. हो लक्ष ठेवून होतं मी. तुम्हाला दोघांना येताना बघितलं ना मी हो ना आणि त्यांना दोघांना जाताना बघितलं. मग तुलाच काही काम नाहीये. आज लक्ष ठेवून होतं मी. बाप रे एकदम शातीर दिमाग आहे हा तुझा. हा, दिमाग म्हणजे काय माझ्यासारखं दिमागच नाही कोणाकडे. पण नक्की माझ्याच घरावरती लक्ष होतं ना. हो तुझ्याच घरावरती. मला ना तुझ्या घरावरती नाही. मला की नाही अशी पटकन आठवण आली हो तर मग मी म्हंटल की आता समाला फोन करावा. तर तू काय घोड्यावरच बसून होतास. नाही घोडा एकदम रेडीच होता डायरेक्ट लगा म्हणला. बस 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 तिकीट 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 लगेच निघालो. काय ऐक ना मी काय बोलते आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. चल ना पटकन. वेळ लवकर ये लवकर ये. रात्री ना मला खूप आठवण येते रे तुझी. रात्री मग काय मला तर दिवसा पण येते. तुला दिवसा येते पण मी फोन केल्यावरच मला तू येतोस दिवसा ना. रात्री सम्या संध्याकाळी. काय काय नाही काय नाही. राणी तू ते तुझी मम्मीला आठवण येत होती ना. काय नाही मम्मीला आठवण येत होती. मी पाहिलं सगळं काय चालू आहे. अगं नाही ते का कूलर आणायला सांगितलं येऊ होतं का मी येऊ का. येऊ का काय येऊ का इथंच थांबायचं. इथं बाहेर थांबला बाहेर काय? गरमताना मध्ये काय गरम होतं. अगं एवढी काय ओरडतेस तू. हा हा ओरडायला काय झालं म्हणजे काय 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 आज बोलू का मी बोलू काय काय बोलायचं. काय काय बोल ना मग. माझ्या सोबत बी माझ्या आई सोबत बी काय 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 इकडे तुझ्या हा आईसोबत काय? इकडे तुझ्या आईसोबत काय काय म्हणायचंय तुला काय केलं तुझ्या आईला. काय म्हणायचंय तुला काय म्हणायचंय हा आई गप सोबत ना, म्हणजे गप काय ना. माझं गप ना. काय गपना काय काय ना. माझ्या संग सुद्धा प्रेम केलं यांनी. पण माझं कुठे त्यांच्यावरती प्रेम आहे पण पाहिलं ना मी सगळं. काय बोलावं या तुला पोरीला. लाज सुद्धा वाटत नाही खरे. अहो मामा तसं काहीच नाहीये. हा अहो, बाबा, आमचं काय नाही. अहो ऐका ना आमचं काय नाही ना. आमचं काय काय नाही काय या पोरीवर बरोबर लग्न करायचं मला विचारलं आणि तिच्या आई बरोबर बी लफड करायचं. त्याला काय? विचारत होतं. समा तुझं हिच्या माझं नाही हो माझं काही नाही हो माझं मला लागेल मला. फसवलं. हा अहो माझं असं काहीच नाहीये. हे बघा ना माझं असं काहीच लाज नाही नाहीये. वाटली याचे कारण सांगता. तात्या अहो तुम्हाला नाही वाटली का तात्या बघा, मी पाय पडते माझी काहीच चुकी पाया नाही. सुद्धा पडू नको. तू इतकी नीच जन्माला आलेली आहे. आमच्या सगळ्या कुळाला बट्टा लावला तू. मग तुझं हिच्या सोबत पण हा आता ते सांग मारून टाकू बा. हा मारून टाकू तुला. अरे बाबा मारायलाच पाहिजे. त्यांनी पण माझ्या संग किती गद्दारी केली. हा? माझ्याकडून परवानगी घेतो मला म्हणतो आम्हाला सल्ला द्या. बरं पोरीबरोबर लफडं केलं तिकडे. अहो नका मारू त्यांना लागेल. बाबा जाऊ द्या. नको नको तू हात लागतो तुमचा. ही बायकोच तो का मला बायको नको. अहो असं काय करताय मग चूक झाली माझ्याकडे हात नको. माझ्याकडून चूक झाली हो असं. बरं ऐका ना थांबा ना. मी जे शिकवतो ना लग्न नाही मला नाही करायचं आता. मी जे शिकवतो ना. अजिबात नाही माणसाची लग्न करून द्या. अजिबात नाही. तुला लाज नाही वाटत बिलकुल. कुठली का तुला बाहेर आता आता बाहेर जातो का? मी तर अजिबात लग्न नाही करणार. तोंड बी नाही बघणार. मार नका पाय लावा चालायला पाय चालायला लावा, पाय. एक सुद्धा पाय ठेवणार नाही. आणि तुला मामा, तुला एवढी सुद्धा लाज वाटली नाही. पण चुकी तर पोरीची पण चुकी आहे ना. मला काय माहिती तिचं नाही माझं एकाच आधी पुरुषावर आहे. पोरीची का आधी आईची. तात्या हा? हिची माय बायको आबी जाबी काढून दे. तिला जर ठेवायचं ठरलं घरात तर मी हे घर सोडून जातो. नको पण बाबा. मी कुठे जाणार मी अजून असं काय करताय. जाय जाय तुला मागून काय काय बाबा मी मरून जाते. मला आता माझ्या आयुष्याला बट्टा लागला. तो पण तसा निघाला नाही. माझ्याकडे आटा बोलावं. हे केलेलं मला नाहीच जगायचंय आता. हो पण माझी मला पोरगी नाहीच जगायचंय. तू काही टेन्शन घेऊ नको. तुझ्या बापाला मी त्यांनी तुम्हाला काय बोललेला की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. बाबा त्यांनी किती मोठी गद्दारी केली मोठी माझ्यासोबत. गद्दारी केली. हा म्हणून आपलं आता काय तुझ्या बापाला मी दुसऱ्या 2 बायका करून देतो. हिच्या डाळी नको आपल्याला. काय होतं बरं. अहो पण तुम्ही बिलकुल नको. तिला माफ करू शकता मला का नाही करू शकत.
तुला माफ करते ती लहान आहे. हा? माझ्याकडून चुकी झाली चालतोय वळवळ चालते का रे? मी कुठे जाणार माझी पोरगी आहे इथे जाय 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 हे माझं पण घर आहे त्याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय त्याच्या घरी जायचं. त्याच्या घरी जाय ऐका ना नाही नाही समाज काय बोलेल मला घराच्या बाहेर फाटेल काढ- आता चाललं पण तेव्हा नाही लाज वाटते तुला? तात्या फाटेल चाललं आपल्या घरात बाटेल नाही चाललं बाटेल नाही आपल्याला. चाललं. नाही नाही. माझी चुकी झाली नाही, नाही, ती चुकी- एवढी चुकी पदरात घ्या ना माझी. त्याच्या का माफी माग त्याच्याकडे माफी माग. मी जाते राणी तू तरी काहीतरी सांग ना काय मी नाही काहीच नाही सांगणार आता माझी चल बाहेर. ऐका ना माझं काहीच नाही केलं. काय ऐकलं तू आजपर्यंत ऐकलं भाऊ तुला आहे ना उद्या दुसरी बायको करून देतो. हा तू काही काळजी करू नको. चल बस. नाही आणि तो तात्या हा ती गिरी का काय मी पाहतो बरं पाय मी येतो मळ्यातून जाऊन आता. बाबा पाहिलं का कसं झालं माझा आयुष्याचा खेळ काही नाही झालं. मग सांगा बरं आता मी काय करू हे बघ जे झालं ते होऊन गेलं. हां आता काय विषय घ्यायचा नाही बरं का. तू काही काळजी करून तुझं चांगल्या मुलाशी लग्न लावून देतो. चल